नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुमच्यासोबत खूप छान छान आणि जादुई अशा टिप्स शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. खूपच उपयोगाच्या तुमच्या या टिप्स आहेत. चला मग आपण जरासुद्धा वेळ न घालवता लगेचच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला वळूयात आपल्या पहिल्या टिपकडे. तर आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे ड्रायफ्रूट असतात, म्हणजे काजू असतं, बदाम असतं आणि बऱ्याच वेळा काय होतं की याला ना मुंग्या लागतात. तर यामध्ये लागलेल्या मुंग्या निघून जाव्यात किंवा मुंग्या होऊ नये त्यासाठी यामध्ये बघा थोडीशी चहा पावडर घालायची आहे आणि डबा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. यामुळे काय होतं, यामध्ये जर मुंग्या लागल्या असतील तर त्या निघून जातील किंवा मग जर चहा पावडर टाकली तर यामध्ये परत कधीच मुंग्या होणार नाहीत. तर ही टिप तुम्ही नक्की वापरून पहा. अजिबात तुमच्या ड्रायफ्रूट्सला कधीच मुंग्या लागणार नाहीत. आता याला झाकण लावून तुम्ही डबा असं स्टोअर करून ठेवू शकता आणि मुंग्या लागण्याचं अजिबातच टेन्शन नाही. त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये कडधान्य असतात, मटकी, मूग वगैरे, यालासुद्धा कधी कधी मुंग्या लागतात. मग त्यासाठी सुद्धा तुम्ही यामध्ये थोडीशी चहा पावडर टाकू शकता. थोडी चहा पावडर टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं, म्हणजे अजिबात यामध्ये मुंग्या लागत नाहीत आणि चहा पावडरसुद्धा खाली तळाशी जाऊन बसते. बघा, ही सुद्धा तुम्ही टिप नक्कीच फॉलो करून पहा. अजिबात तुमच्या कडधान्यांना त्यासोबत ड्रायफ्रूट्सना मुंग्या लागणार नाहीत. चला आता आपण वळूयात आपल्या पुढच्या टिपकडे, म्हणजेच आपल्या दुसऱ्या टिपकडे. तर बघा, आपण घरामध्ये दूध गरम करून ठेवतो आणि बऱ्याच वेळा आपलं दूध फाटतं किंवा मग खराब होतं. का तर प्रत्येक जणांची दूध गरम असताना झाकण्याची पद्धत वेगवेगळी असते. बरेच जण पहा अशी प्लेन डिश झाकतात किंवा मग काही जण जाळीची जी प्लेट असते ती झाकतात. तर दूध गरम असताना डायरेक्ट आपण याला पूर्णपणे बंद झाकल्यामुळे बऱ्याच वेळा दूध फाटतं, खराब होतं. तर असं न करता पहा, तुम्ही जर अशा प्रकारची प्लेट झाकत असाल तर ही अशी अर्धवट झाकायची, म्हणजे पूर्ण अर्धवट नाही, पण याला जराशी हवा वाफ जाण्याकरता थोडीशी जागा ठेवून द्यायची. बघा, या पद्धतीने असं झाकून घ्यायचं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमचं दूध अजिबातच फाटणार नाही. अगदी पूर्ण न झाकता थोडंसं असं ओपन ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर पूर्णपणे झाकायचं, म्हणजे आपलं दूध फाटत नाही आणि ऐन वेळेस मग आपल्याला नवीन दूध परत आणायची गरज पडणार नाही. आता महत्त्वाची टिप मी तुमच्यासोबत इथे शेअर करते, ती म्हणजे पहा, आपल्याकडे अशा छान छान साड्या असतात. महत्त्वाच्या म्हणजे महागड्यासुद्धा आपल्याकडे अशा बऱ्याच छान छान साड्या असतात. आणि मग बहुतांश वेळा काय होतं की आपण याला काटे पिन लावतो पदरला वगैरे पिन करताना, आणि बऱ्याच वेळा मग त्या पिनमध्ये आपली साडी फसते, त्यामध्ये जाऊन बसते आणि मग जेव्हा आपण ती पिन काढायचा प्रयत्न करतो तर आपली साडी फाटते किंवा मग अशी उसवते वगैरे किंवा फिसकली जाते. मग आपली साडी खराब होते. बऱ्याच महागड्या साड्या खराब होऊ नये त्यासाठी पहा, मी तुम्हाला छान इथे एक टिप सांगणार आहे. तर ही काटे पेन घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला अशा प्रकारचं प्लास्टिक लावायचं आहे. तर असं पातळसर असं प्लास्टिक तुम्ही कट करून घेऊ शकता. तर याचा छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आहे. तर पहा, हा ट्रान्सपॅरंट असा इथे मी कागद वापरलेला आहे, ज्यामुळे हा दिसणार पण नाही. आता याच्यामध्ये पहा, एक छोटासा तुकडा घेतलेला आहे ना, यामध्ये काटे पेन आपल्याला बसवून घ्यायचे आहे आणि हा तुकडा बरोबर जिथे याचा राऊंड सर्कल असतो, जिथे आपली साडी अडकून बसते, तिथे याला न्यायचा आहे. आणि मग अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही साडीला पिन लावू शकता, जेणेकरून आपली साडी यामध्ये जाऊन बसणार नाही आणि मग काढायच्या वेळेस फसणारसुद्धा नाही. पहा, तुमच्याकडे जेव्हा बॉलवाली जी काटे पेन नसेल, बॉलची काटे पेन मिळते पहा, ती नसेल तर ही सोपी पद्धत वापरून तुम्ही साडीला पिन करू शकता. बघा, अशा पद्धतीने पेपर लावल्यामुळे साडी आपली खराब होणार नाही. आता मी तुम्हाला इथे शेवटच्या महत्त्वाचा टिप शेअर करणार आहे, ती म्हणजे लसूण सोलण्याच्या जादुई पद्धती. तर इथे मी तुमच्यासोबत 2 जादुई पद्धती शेअर करणार आहे. तर बऱ्याच वेळा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लसूण सोलावं लागतं किंवा मग आपल्या घरी पाहुणे येतात. मग अशा वेळेस लसूण सोलायचं म्हटलं की खूप कंटाळवाणं वाटतं आणि बऱ्याच वेळा घरामध्ये कचरासुद्धा असतो. तर बऱ्याच महिलांना लसूण सोलल्यामुळे नखंसुद्धा दुखतात आणि मग बोटांची सुद्धा आगाग होते. तर असं होऊ नये तर त्यांच्यासाठी सोपी टिप मी तुम्हाला सांगते, लसूण कसा सोलायचा. तर 2 टिप मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर इथे पहा, आपल्याला अशा पद्धतीची रवी घ्यायची आहे. ही पहिली टिप आहे. यामध्ये आपल्याला 2-3 लसणाचे कांदे घालायचे आणि मग त्या बारीक गॅसवरती याला हलकंसं असं फिरवून घ्यायचं आहे. बघा, रवी अशी गोल गोल फिरवून लसूण आपल्याला हलकासा यावरती गरम करून घ्यायचा आहे. यामुळे पहा, लसूणचा जो पाचोळा असतो तो सुद्धा निघून जातो. जास्त याला करपवायचं नाही किंवा भाजायचं नाही, अलगद 1-2 मिनिटभरच फक्त याला असं गरम करून घ्यायचं आहे. बघा, लसूण गरम झालं. आता लगेच आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे
आणि लसूण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याचा पाचोळा आपल्याला काढून टाकायचा आहे। बघा याचा पाचोळा आहे म्हणजे त्याचा जो फोलपट आहे, कचरा आहे, तो अगदी सहजपणे तो निघला जातोय। असा लसूण जरा पुसून घ्यायचा आहे। आता बघा लसूण आपला अगदी सहज सोलला जातो। याची आपण एक पाकळी काढून घेऊया। इथे तुम्हाला जास्त मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने लसूण सोलू शकता। बघा याची एक पाकळी काढून घेऊया आपण आणि अगदी अलगद तसं हलक्याशा हाताने आपल्याला सोलून घ्यायचं आहे। बघा जरा सुद्धा आपल्याला यामध्ये जास्त मेहनत लागत नाही, अगदी पटकन आपला हा लसूण सोलून होतो आणि ज्यामुळे मग आपली नखं सुद्धा दुखणार नाहीत आणि बोटांची आगाग सुद्धा होणार नाही। अतिशय सोपी पद्धत आहे। जर तुम्हाला अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची असेल तर तुम्ही असं लसूण सोलून ठेवू शकता। पहा अगदी सहजरित्या लसूण सोलला जातोय। अजिबात जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे। अगदी अलगदच असं आपण याचं सालपट म्हणजे फोलपट आहे ते काढू शकतो आणि याच पद्धतीने आपण संपूर्ण लसूण अगदी सहज आणि झटपट सोलू शकतो। पहा इथे मी सगळा लसूण सोलून घेतलेला आहे, अगदी छान सोलला गेलेला आहे। अजिबात आपली इथं नखं दुखणार नाहीत किंवा बोटांची आग होणार नाही। आता दुसरी पद्धत मी तुमच्याशी शेअर करते ती म्हणजे पहा आपल्याकडे अशी अद्रक किसायची किसणी असते, ती घ्यायची आहे आणि अशा लसणाच्या पाकळ्या करून घ्यायच्या। एक लसणाची पाकळी घ्यायची आणि यावरती अशा पद्धतीने किसून घ्यायची। तर पहा ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि लसूण आपण असं किसून घेतोय। याचा जो कचरा असतो वरचं जे साल असते ती पहा अशी वेगळी होते आणि लसूण वेगळा होतो। आपल्याला जरासुद्धा इथे लसूण सोलायची काहीच गरज पडत नाही। महत्त्वाचं म्हणजे असा लसूण किसून तुम्ही ठेवू शकता, म्हणजे दुसऱ्या दिवशी याला वाटण्याची पण गरज पडत नाही। अतिशय साधी, सोपी आणि जादुई अशी लसूण सोलण्याची पद्धत आहे। तुम्हाला या सर्व टिप्सपैकी कोणती टिप सर्वात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा, शेअर करा आणि आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचसोबत तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।